नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। मित्रांनो, सुरुवातीलाच आपण बघतोय की सावी आरोपी म्हणून त्या कोर्टामध्ये कटघऱ्यामध्ये उभी असते आणि तो डोईफोडे वकील मात्र एकदम शहाणपणा करत सावी समोर येऊन तिचा पूर्ण आत्मविश्वास मात्र डाऊन करण्यासाठी तिच्यावर नको नको ते आरोप करत असतो। तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो आणि मग अंगदकडे पाहून तो आपणच जिंकणार याच आविर्भावामध्ये असतो। आणि इकडे मित्रांनो, सावी मात्र पुरती घाबरलेली असते। सावी तिच्याकडे येऊन तिला अजिबात न घाबरता कसलेही विचित्र उकसवणारे घाणेरडे आरोप आणि प्रश्न विचारले गेले तरी संयम सुटू न देता धीराने तिकडे उभी राहायला सावीचे वकील सांगतात। तिला सावीचे वकील समजावतात की आपली सत्याची बाजू आहे आणि आपणच जिंकणार आहोत। ते तिला विश्वास देतात की आपण न्यायाच्या बाजूने आहोत, आपणच जिंकणार। तेवढ्यात मित्रांनो, जज साहेब येतात। कार्यवाही सुरू होते आणि ते सांगतात की सावी खरं तर मनातून थोडी इकडे घाबरलेली असते। आता डोईफोडे वकील मात्र उठतो आणि तो जोरात बोलतो, सर, जज साहेब, ही तर ओपन अँड शट केस आहे। आणि असं म्हणत जजकडे एक फाईल देतो आणि या फाईलमध्ये आरोपी सावी नाईक यांच्यावर सगळेच विरोधात त्यांच्या पुरावे आहेत असं म्हणत सावी मुजुमदार हिच्यावर हल्लाबोलच करतात। त्यामुळे या फक्त आरोपी नसून खऱ्या गुन्हेगार आहेत, म्हणून त्यांना इथे कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी माझी कोर्टाला विनंती आहे असं देखील तो डोईफोडे वकील म्हणतो। हे सगळं ऐकून मात्र मित्रांनो, सावी पुरती घाबरते। ती तिच्या वकिलांकडे बघते, पण ते वकील मात्र तिला खूप धीर देतात। तिकडे कोर्टातले इतर लोक सावीकडे बघून मात्र कुजबुजत असतात। तेव्हा जज साहेब डोईफोडेला म्हणतात, काय निकाल द्यायचा आहे ते आम्ही ठरवू डोईफोडे। एक मिनिट, तुम्हाला आता फक्त आरोप प्रत्यारोपावर इथे बोलायचे, तुम्ही डायरेक्टर सावी यांना आरोपी म्हणून बोलू शकत नाही। तर आता मित्रांनो, जज साहेबांनी चांगलंच डोईफोडेला झापलेलं असतं आणि आता तिच्यावरील सगळे आरोप मोठ्याने सगळ्यांना तो डोईफोडे वाचून दाखवतो। ते आरोप ऐकून मात्र सावी मोठ्याने हे सगळं खोटं आहे म्हणून ओरडते आणि डोईफोडे तिच्याकडे येत, तुम्ही त्या दिवशी अंगदसोबत जे काही केलं असं सांगत, तेव्हा अंगदसुद्धा आता इतकी काही नाटक करत उभे राहतो। मित्रांनो, जोरात जोरात रडायला काय लागतो, मला हे नको आहे, मला ते मरायचे, मला ते आठवायचं नाही आहे, मी संपलो, असं काही बाई तिकडे ओरडत असतो। आणि डोईफोडे वकील मात्र मित्रांनो त्याला शांत करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा सावीला आता प्रश्न विचारायला तो वकील पुढे येतो। तिकडे घरी धैर्य मात्र आता शुद्धीवर येतो। मी कसा झोपलो, मला काय झालंय, मला काय होतंय, त्याला काहीच कळत नाही। कोर्टात जायचे असं म्हणतो, पण त्याचं डोकं खूप जड झालेलं असतं। त्याला खूप चक्कर आल्यासारखं होतं। डोक्याला घट्ट दाबून तो विचार करत असतो, मला काय होतंय। उठून उभा राहायला जातोय तर तो अगदी त्याला अशक्य होतंय। संपूर्ण खोलीभर गरगरल्यासारखं होते। आता मात्र इकडे त्याच्या पापण्या इतक्या काही जड पडलेल्या असतात, त्याला खूप झोप येत असते। कधी बेडचा तर कधी दरवाजाचा आधार घेत तो एक एक पाऊल मात्र टाकत असतो। मित्रांनो, धैर्यला मात्र इकडे सावीची आर्त हाक ऐकू येत असते। एक क्षण तर त्याला आता दरवाजा बाहेर सावी खूप व्याकुळ होऊन त्याला आवाज देते, धैर्य, मला तुमच्या मदतीची गरज आहे, पटकन या। म्हणून आता ते दिसायला लागतं आणि तो तिच्याकडे जायला सरसावतो, पण तसाच खाली पडतो। तरीही त्याच्या ओठावर मात्र सावी, एकटी नाही आहेस तू, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे, असे अस्पष्ट असे शब्द असतात। मित्रांनो, परत त्याला झोप येते। इकडे मात्र कोर्टात आपण पाहतोय डोईफोडे वकील आपल्या सगळ्या सीमा क्रॉस करतात। नको नको ते आरोप मात्र सावीवर करत असतात, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतात आणि तो थेट विचारतो, तुमचे आणि अंगदचे संबंध आहेत का? आणि मित्रांनो, असं विचारल्यावर आता पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, सावी धैर्याच्या उशाला बसून आता रडत सांगत असते, कोर्टात खूप खालच्या थराला जाऊन माझा अपमान झालाय, आपल्या नात्याचा अपमान झालाय, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेलेत। तेव्हा मात्र मित्रांनो, धैर्य काही शुद्धीत नसतो, परंतु आपण पाहतोय तरीही सावी निर्दोष आहे हे मी सगळ्या जगासमोर सिद्ध करेल, त्याच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे असं धैर्य म्हणतो। तर मित्रांनो, आता उद्याच्या भागात काय इंटरेस्टिंग होणार आहे, काय धमाका होणार आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता धैर्य खरंच कोर्टात येणार की या बाईचा म्हणजेच दामिनीचा डाव आता यशस्वी होणार आणि डोईफोडे वकील सावीला पूर्ण दोषीच म्हणून आता सिद्ध करणार, हे सगळं पाहण्यासाठी मित्रांनो उद्याच्या भागात भेटूया। इकडे आपण आता पाहतोय सावी मात्र चक्कर येऊन खाली पडणार, तोच आपल्याला धैर्याची जबरदस्त एंट्री कोर्टामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणूनच मित्रांनो, जुळली गाठ ग या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू आणि लेटेस्ट प्रोमो अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा।